बहनों भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 40 इसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 40 में एक राजकुमार की कथा है जिसे कुष्ठ रोग हो गया था। राजकुमार ने गुरु की कृपा से कुष्ठ रोग से मुक्ति प्राप्त की और उनका शरीर निकोप हो गया। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु की कृपा से कोई भी असंभव काम संभव है। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक राजकुमार को कुष्ठ रोग हो गया था। राजकुमार ने बहुत सारे डॉक्टरों से इलाज करवाया लेकिन कोई फायदा नहीं हुआ। वह बहुत निराश था। एक दिन वह गुरु के पास आया और उनसे मदद मांगी। गुरु ने राजकुमार को बताया कि उनका कुष्ठ रोग उनके पिछले जन्म के कर्मों का फल है, लेकिन अगर वह गुरु के चरणों में समर्पण कर देंगे और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करेंगे तो वे कुष्ठ रोग से मुक्ति प्राप्त कर सकते हैं। राजकुमार ने गुरु के चरणों में समर्पण कर दिया और गुरु की आज्ञा का पालन किया। गुरु की कृपा से राजकुमार को कुष्ठ रोग से मुक्ति प्राप्त हुई और उनका शरीर निकोप हो गया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणिकैका वृक्ष दाहला काष्ठशुष्का विचित्र कथा ऐकपा। गाणगापुरी असता गुरु आला एक कुष्टी विप्रू अपस्तंभ गार्ग्य गोत्रु नामतया नरहरी। येओनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडुनिया। जय जया गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परम ज्योती परम पुरुषा जगद्गुरु। आपण जन्मोनी संसारी वृथा दालो दगडापरी निंदा करीती तुझवरी कुष्टी म्हणून स्वामिया। वाचिता वेद यजु शाखा निंदा करती माते लोक ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया। प्रातःकाळी उठुनी लोक न पाहती आपले मुख तेने माते होते दुःख जन्म पुरे आता मज। पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात त्याने हा भोग भोगित आता न साहे स्वामिया। नाना व्रत नाना तीर्थे इंडोनी आलो असंख्यात पूजा केली देवा समस्त माझी व्याधी नवचेची। आता धरुनी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राणाकुला त्यजिन। म्हणून निर्वाण मानसी विनवितसे श्री गुरुसी एक भावे भक्तीसी कृपा भक्ती द्विजवर। म्हणून मागुती नमस्कारी नाना परिस्तुती करी लोह परिस भेटी परी तुझे दर्शन मात्रेसी। करुणावचन ऐकुनी वक्रवत्सल श्री गुरुमुनी निरोप देती कृपा करुनी ऐक शिष्या नामधारका। श्री गुण म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून पुष्टी झालासी तू। आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्या शरीरी एको भावे आचरावे। इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी। तव देखले श्री गुरुमूर्ती तया विज्ञान रूप देती एको भावे करुणी चित्ती घे गा काष्ट झडकरी। काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमात्री रोवी पा। तुवा जाऊनी संगमात स्नान करुनी यावे त्वरित पूजा करुनी अश्वस्थ पुनरुपी जावे स्नानासी। हाती धरुनी कलश दोनी आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिनी स्वप्न करी गा मनोभावे
ज्या दिवशी काष्टासी पूर्णे येतील सजीवेसी, पाय गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे. येणे परी श्री गुरुमूर्ती तया विघ्ना निरोप देती, विश्वास झाला तयाची चित्ती धावत गेला काष्टाजवळी. काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमतिरी, संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवर. जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती, आचरी तसे एक चित्ती भक्तिभावे करोनिया. येणे परी 7 दिवस द्विजे केते उपवास, तया काष्टासी दोन्ही कलश भरून घाली वेळोवेळी. देखोनी म्हणती सकळी जन तया विप्रा बोलावून, सांगताती विवंचन श्री गुरु निरूप लक्षण. म्हणती तुते काय झाले शुष्क काष्ट का रोविले, या ते संजीवन तुवा योजले मग तू ते काय होय. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वर्तू, त्यांची कृपा असे सद्दू समजता ते कृपा करी. नसेले निष्कृती तुझी या पापा, म्हणून दिदले कष्ट बापा, वाया कष्ट करीसी काया कापा. तू ते गुरुनी निरोपिले, एकोनी त्याचे वचन विप्रवर करी नमन. गुरु वाक्य मद कामधेनु अन्यथा केवी होईल. सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्यांचे वाक्य नवे मिथ्य, माझे मनी निर्धार सत्य होईल कष्ट वृक्षदाना. माझे मनी निर्धारू सत्य नवे वाक्य गुरु, प्राण वेचीन सावरावरू गुरुवाक्य मद करणे. येणे परी समस्तासी विप्रसांगे परियेसी, सेवा करी भक्तीसी तपा शुष्क काष्टाची. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियेसी, स्वामींनी निरोपिले तुझ्यासी शुष्क काष्टा भजी म्हणोनी. 7 दिवस उपवासी सेवा करतो काष्टासी, एकोभावे भक्तीसी निर्धार केला गुरुवचनी. किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी, वाया काला कष्टासी मूर्खपणे म्हणोनी. विप्राम आमुते ऐसे म्हणे त्याड नाही कष्टासी, गुरु वाक्य मत करणे करीत आपुला बोल साचा. निर्धार करुनी मनासी सेवा करीतो काष्टासी, झाले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही. ऐकोनी शिष्याचे वचन निरोप देती श्री गुरु आपण, जैसा भाव अंतःकरण तैसी सिद्धी पावेल. गुरुवाक्य शिष्यासी कारण सर्वथा नवे निर्वाण, जैसी भक्ती अंतःकरण त्वरित होय परियेसा. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी, सांगे सुत ऋषेश्वरासी स्कंद पुराणी परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पुसती सुतासी, ऋषेश्वर सांगे सुत सविस्तर तेची कथा सांगतसे. सूत म्हणे ऋषेश्वरासी गुरु भक्ती असे विशेषी, तारक्या संसारासी आणिक नाही पदार्थ. आरोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून पाहवांत, गुरु त्रैमूर्ती मनी ध्यात. सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापासी, सर्व धर्म साधिती तयासी. संदेह न धरावा मनासी, एक चित्ते भजावे. गुरु नर ऐसा न म्हणावा, त्रिमूर्ती तोची जाणावा. गुरु राहती न विरावी, म्हणावा तोची ईश्वर. येणे परी धरोनी मनी, जे जे भजती श्री गुरुचरणी. प्रसन्न होय शूलपाणी तात्कालिक परियेसा. मंत्रतीर्थे द्विजे देवे, दैवेज्ञ भेषजे गुरु. याद्वशी भावना यस्य सिद्धिर्भवती तत्तशी. मंत्रतीर्थ द्विजस्थानी देवता भक्ती, औषधगुणी गुरुसी पाहे शिव समानी. भवित्यासारखे फल होय. म्हणे सुत ऋषेश्वरासी गुरु भक्ती म्हणजे ऐसी सांगेन साक्ष तुम्हासी. अपूर्व एक वर्तले असे. पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत, तयासी होता एक पुत्र, तया नाम
धनंजय. एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात, जेथे नसती मनुष्य मात्र उदकवर्जित स्थळासी. राजपुत्र तृष्णाक्रांत हिंडतसे अरण्यात, सेवे होता शबरदूत श्रमोनिया परियेसा. श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानात, देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्नलिंग तयास्थानी पडिले होते मेदिनी. शबरे घेतले उचलोनी, म्हणे लिंग बरवे असे. हाती घेतली लिंगासी, पाहता होता शबर हर्षी. राजपुत्र ते संधीसी, आला तया जवळीक. राजकुमार म्हणे त्यासी, भिन्न लिंग ते काय करीसी. पडिली असती भूमिसी, लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसुता माझे म्हणेसी, आता लिंग पूजा करणे नित्या म्हणून घेतले परियेसा. ऐकून त्याचे वचन राजपुत्र हास्य वदन, म्हणे पूजिये को म्हणे लिंग परवे असे सत्य. ऐसे म्हणता राजकुमारा, तया करी नमस्कारा. कवणे विधी पूजा करू, निरुपावे म्हणतसे. स्वामी व्हावे माते गुरु, आपण याती असे शबरू. नेणे पूजेचा प्रकारू, विस्तारावे म्हणतसे. राजपुत्र म्हणे त्यासी, न्यावे पाषाण लिंग घरासी. पूजा करावी शुचीसी, पत्रपुष्पे अर्चोनिया. तुम्ही दंपती दोघे जणे मनपूर्वक पूजा करणे, हेची लिंग गिरदार म्हणे. म्हणून मनी निर्धारिया. नाना परी पुष्पजाती आणाव्या तुवा शिवाप्रती. धूप दीप विधान रीती, नैवेद्य द्यावे भस्म जाण. भस्म असेल ते स्मशानी, आणावे तुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य समुनी, प्रसाद आपण भक्षावा. आणि जे जे जेवी आपण, तोही द्यावा नैवेद्य जाण. ऐसे असे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू. येणे परी राजकुमारू, तया शबरा जाहला गुरु. विश्वास केला निर्धारू, शबरे आपुले मनात. संतोषिने शबर देखा, नेले लिंग गृहांतिका. स्त्रियेसी सांगे कौतुका, म्हणे लिंग प्रसन्न झाले. गुरु निरूप देणे रीती, पूजा क्रियेक चित्ती. चिता भस्म अतिप्रीती, आणून नैवेद्य देतसे. क्वचित काळ येणे परी, पूजा करी शबरी. एके दिवशी तया नगरी, चित्ता भस्म न मिळेची. हिंडोनी पाहे गावोगावी, चित्ता भस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी, हिंडोनी आला तो घरासी. चिंता बहु शबरासी, पुसता झाला स्त्रियेसी. काय करू म्हणे तिसी, प्राणा फुला तेजीन म्हणे. पूजा राहिली लिंगासी, भस्म न मिळे नैवेद्यासी. हिंडोनी आलो दाही दिशी, चिता भस्म न मिळेची. जैसे गुरुने निरोपिले, तैसे नैवेद्य पाहिजे दिले. नाही तरी वृथा जावले, शिवपूजन परियेसा. गुरुवाक्य जो न करी, तो पडे स्वैरव थोरी. त्या ते पाप नाही दुरी, सदा दरिद्री होय नर. त्यासी होय अधोगती, जर की पचे अखंडिती. जो कवण करी गुरुची भक्ती, तोची निरस्तरे भावार्णव. सकळ शास्त्रे येणे परी, बोलता ती वेदचारी. या कारणे केशबरी, प्राण आपुला त्यजिन. ऐकोनी पतीचे वचन, बोले शबरी हसून. चिंता करिता की कारण, चिंता भस्म देईल मी. मज घालून गृहात, अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे अस्ति बहुत, दहन होईल आपणासी. तेची भस्म ईश्वरासी, उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंग न करावा भरवसी, संतोष रूपे बोलतसे. कधीतरी शरीरासी, नाश असे परियेसी. ऐसे कार्यकारिणीसी, देह फुला समर्पीन. ऐकोनी स्त्रियेचे वचन, शबर झाला खेदे खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवीत घेऊ म्हणतसे.
अद्यापि पूर्ववयासी रूपे दिससी रती सरसी पुत्रापत्य न देखिलेसी या संसारा येऊनी मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले तुझे माता पित्याचे मज निरविले प्राणप्रिये रक्षणार्थ चंद्र सूर्य साक्षीसी वरिले ओम्या तुझसी प्राण रक्षणे म्हणून हर्षी घेऊन आलो मंदिरा आता तुझं दहन करता घडतील पापे असंख्याता स्त्री हत्या महादोषता केवी करू म्हणत असे तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू की कवणे परी ऐसा तुष्टेत त्रिपुरी पुण्य जाऊन पाप घडे दुःखे तुझी माता पिता माते म्हणती स्त्री घाता अजूनही तुझी लावण्यता दिसत असे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीती दहन करू कवणे रीती पापे घडतील ऐकोनी पतीचे वचन विनवित असे ती अंगना कैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलत असा शरीर म्हणजे स्वप्नापरी जैसा फेण गंगेवरी न राहे जाणा कधी स्त्री मरण सत्य परियेसा आमचे माता पिता जाण तुम्हा दिले माते दान मी तुमची अर्धांगना भिन्न भाव कोठे असे मी म्हणजे तुमचा देह मनी विचार करून पाहे आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता जे उपजे भूमीवरी तो जाणावा नश्य निर्धारी माझे देह साफल्य करी ईश्वराप्रती पावेल संदेह सोडून आपणासी दहन करी वेगेसी आपण होऊनी संतोषी निरोप द्याते परियेसा ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परियेसी घरात जाऊन पतीशी म्हणे अग्नी लावी आला आता संतोषीने तो शबर बांधिता झाला घराचे द्वार अग्नी लावता थोर लागली ज्वाळा धुरंधर दन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करून शिवासी नैवेद्य दिला अवधारा पुण्य करिता ईश्वरासी आनंद झाला वोशी स्त्रियेसी वदिले म्हणून येसी स्मरण नाही तयासी ऐसी भक्तिभावेसी पूजा केली महेशासी प्रसाद घेऊन हस्तेसी आपुले स्त्रियेस बोलविले नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रियेस बोलावून देत होता शबर तो तया दिवशी तेणे परी आपुले सूत्री येते पाचारी कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा तेची शबरी येऊन उभी ठेली हस्तेवदन घेतला नैवेद्य मागुनी घेऊन गेली घरात जैसे घर तैसे तिसे शबर विस्मय करीत असे म्हणे दहन केले स्त्रिये सारिसे पुनरपी घर तैसेची बोलून या स्त्रियेशी शबर पुसत असे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपण आयसी अग्नी लाविता घरासी निद्रिता आपण झाले देखा महाशिते पळित आपण होते निद्रित तुमचे बोल ऐकत उठून आले म्हणत असे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शूलपाणी ऐसे म्हणता तत्क्षणी निज स्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावोनी लागती दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणत असे इय सौख्य संसारी राज दिले धुरंधरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास येणे परी ऋषेश्वरासी सुत सांगे विस्तारेसी गुरु वाक्य विश्वास ज्यासी ऐसे फल होय जाणा म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगते झाले परियेसी विश्वास करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी
जाऊन करती अनुष्ठाना पहावया येती त्या ब्राह्मणा, देखून त्याचे अंतःकरण प्रसन्न झाले. तैवेळी हाती होता कमंडळ, भरले सदा गंगाजळ. उचलोनिया करकमळे घालील उदक काष्टासी. तत्क्षणी काष्टासी पल्लवाले प्रियसी. औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समस्तासे. जैसा चिंतामणी स्पर्श होता, लोखंड होय कांचनता. तैसा श्री गुरु सुता स्पर्शता, काष्ट झाला वृक्ष देखा. काष्ट दिसे औदुंबर, सुदेही दाहला तो विप्र. दिसे सुवर्ण देही नर, गेले कपुष्ट तत्काळी. संतोषिन्या द्विजवर करी साष्टांग नमस्कार. करी तसे महास्तोत्र श्री गुरुचे तैवेळी. इंदुकोटी तेज करुण सिंधू भक्तवत्सले. नंदना त्रिसुनु दत्त इंद्राक्ष श्री गुरुम. गंधमाल्या क्षणादी वृंददेव वंदितम. वंद्रयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. माय बाप अंधकार छाय दूर भास्कर. आयताक्ष पाही श्रिया वल्लभ मेषनायकम. सेवम भक्त वृंद वरद, भूय भूय नमाम्यहम. वंदयामी नारसिंह सरस्वतीशिया पाही माम. चित्तजादी वर्ग षटक मत्तवारणा कुशम. तत्वसार शोभितात्मदत्त श्रिया वल्लभम. उत्तमावतार भूतकृत्य भक्तवत्सल. वृंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. योमराप वायुतेज भूमिकर्तू मिश्ररम. कामक्रोध मोहरहित सोमसूर्य लोचनम. कामितार्थ दातृ भक्त कामधेनु श्री गुरुम. वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. पुंडरीक ऐताक्ष कुंडले द्रुते सजम. चंडदुरी खंडनार्थ दंडधारी श्री गुरुम. कमौलिका तंड भासिताननम. वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. वेदशास्त्र स्तुतिपाद आदि मूर्ती श्री गुरुम. नाद बिंदु कलातीत कल्पपाद सेव्येयम. सेव्य भक्त वृंद वरद, भूय भूप नामाम्यहम. वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान वरिध्यम. कृष्णावेणी तीरवास पंचनदी संगमम. कष्टदैन्य दुरिभक्त दुष्ट काम्यदायकम. वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिक्रम. हारकृत शारदेन गंगाधर आत्मजम. धारपिक देवदीक्ष गुरुमूर्ती तोषितम. परमात्मानंद श्रिया पुत्र पौत्रदायकम. नरसिंह सरस्वती अष्टकम. यच पठेत घोर संसार सिंधुतारण. क्ष साधनम सारज्ञान दीर्घ. अपुरोग्यदी संपदम. चारुवर्ण काम्यलाभ वारंवार. यज्ञपेत स्तोत्र केले परी. आणि कविनवी परोपरी. म्हणे देवा श्रीहरी कृपा केली स्वामिया. म्हणून मागुती नमस्कारी श्री गुरुनाथाभ्यंकरी. उठविताती अवधारी ज्ञानराशी म्हणूनिया. समस्त लोक विस्मय करती. श्री गुरुते नमस्कारिती. नाना परिस्थिती करती. भक्तिभावे करुनिया. मग निघाले मठासी. समस्त शिष्य द्विजासरसी. ग्रामलोक आनंदिसी घेऊन येती आरतिया.
जाऊन या मठात शिष्यासहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात जाहली ऐका तया दिनी तया विघ्ना बोलव्योनी श्री गुरु म्हणती संतोषोनी कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझे आमचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझ्या वंशोवंशी जाण न करी चिंता म्हणून निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी जाऊन आणि कलत्र पुत्रासी तुम्ही राहावे आम्हापासी याची ग्रामी नांदत तू तो होतील तिचे सूत ऐकावे नाव योगीस ख्यात आमची सेवा करीत बहुत वंशोवंशी माझे दास म्हणून तया तुझ्यासी करी मंत्र उपदेशी विद्या सरस्वती येसी मंत्र दिल्ला परियेसी जैसे गुरुनी निरोपिले तया प्रीत्यासी जाहले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतरावया पैल पार कथा ऐका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम 40शतमोऽध्याय श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।